सरकार मानसिक रुग्ण झाले का? राज ठाकरे यांनी हा सवाल केलाय। आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलाय। सरकारलाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे असं राज ठाकरे म्हणाले। आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज पाहून सरकारच मानसिक रुग्ण झालं असून आणि त्यांनाच रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज आहे। पंतप्रधान मोदींनी परीक्षा पे चर्चा करण्यापेक्षा आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा। विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत। धर्मेंद्र प्रधान आणि सरकारच्या इगोपेक्षा विद्यार्थ्यांचा आक्रोश जास्त महत्त्वाचा आहे। मुळात धर्मेंद्र प्रधान कोण आहेत की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःचं अपयश वाटत आहे। मणिपूर पेटलेला असताना त्यावेळेचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनाही याच सरकारने असंच अभय दिलं होतं। बरं, हे दोघे असतील किंवा यांच्यासारखे इतर असतील, त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे। आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी सुद्धा सांगायचं नाही आणि जनतेनं तर नाहीच नाही। कारण तुमच्या मतांवर नाही तर सगळ्या यंत्रणा मतदार याद्यांमधील गोंधळ आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून येतो, मग विद्यार्थ्यांना कोण विचारतं? सरकारनं हे देखील समजून घ्यावं, हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचं, एका परीक्षेपुरतं नाही। लोकांच्या मनामध्ये सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे। गृह खात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे, तरीही आंदोलक मुलं मुली इंचाभर हलत नाहीत। यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीमधून आलेल्या नैराश्यामधून आहे। त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा। आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम।